अर्धी चपाती भाजी आणि भात आणि वरणाची पेस्ट केली यार नाही का, अर्धा ग्लास तो प्यायलेला आहे. सोबत कोणतरी पाहिजे असतो इथं पेशंट जवळ. रिकव्हरी एकदम ओके, फक्त एक डोळा आहे ना जरा वरचं सुजलेलं आहे. फादरला आहे ना थोडं फिरू आणायला लागेल आता बाल्कनीतच व्हीलचेअरवर. You only have a heart. You get enjoyment of seeing me sad. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 10 वाजल्यात आणि आता चाललोय मी आम्ही आजातला स्कूलला सोडायला. आता कुठं चालला तू? कुठं चालला? स्कूलला का ना? पोराला केलं जाई शाळेत ड्रॉप. आता चाललोय मी दवाखान्यात जायचं आपल्याला डायरेक्ट. फादरचा डबा बिबा घेतलेला आहे. आता साधारण वाजलेलं आहे 10:30. आज थोडा उशीर झालाय मला. युजली मी 10 वाजेपर्यंत पोहोचतो असं तिथं. काल लवकर आलो, साधारण 8 वाजता निघालो होतो हॉस्पिटलमधून 8:20ला. म्हणलं आपण कटिंग वगैरे शेविंग वगैरे करून घेऊ, पण नेमकं ते गेलो आणि ते कटिंग वालाच नाहीये. आणि तो म्हणून नेमकं गेलाय गावाला 15 दिवसानंतर. सकाळ काय लवकर उठलो नाही, त्याच्यामुळे आज पण राहून गेलं. एक चपाती आहे, भेंडी आणि वरण भात आहे. खाऊन घे पटक्यात. चल, तू जेवण नव्हतं केलं का? 11 वाजले. आता 11 वाजता जेवतोय. सकाळी काहीच नाही खाल्लं, ज्यूस पण नाही प्यायला. आता जेवण करतो डायरेक्ट. लवकर खा वाटक्यात थोडंसे, मग मी जातो बाहेर. मला मी कॉफी नाही प्यायला अजून. कॉफी सँडविच खातो. You're never here when my tears dry. You're never around to see me thrive when it's my 1 hour later. साधारण 12 वाज आलेले. 1 मिनिट बाकी फक्त. हॉस्पिटलच्या बाहेर आलो मी जरा. फादरने आत्ता आहे ना अर्धी चपाती भाजी आणि भात आणि वरणाची पेस्ट केली यार नाही का, अर्धा ग्लास तो प्यायलेला आहे. काय प्रॉब्लेम नाही आहे. मी आला तर थोडा नाश्ता करू म्हटलं जरा, आणि काहीतरी कॉफी घेऊ म्हणून बाहेर आलो. थोडं हॉटेल आहे इथं, मला काहीतरी खाऊ मग जरा. दुपारी आता 12 वाजले भूक लागली जरा मला. सकाळी काहीच नाही खाल्लो, कॉफी पण नाही पिलो, फक्त कोरा चहा पिऊन आलो होतो मी. You got other plans and can't show up. But when life does me a hand, all of a sudden you're the first to come. Always there to help and listen. You're just a friend when I come undone. I have to fall apart. आता साधारण वाजले 12:30. अर्धा तास आम्ही थांबलो इथं. नाश्ता केला, आता पावभाजी खाल्ली आणि कॉफी घेतली. पावभाजी सेम बारीक केली त्यांनी. गीता पावभाजी सारखी पावभाजी. गीता पावभाजी पहिल्या नंबरला आहे, 2 नंबरला आहे. तर काही या साईडला आले ना तर कृष्णा व्हेज वाटली म्हटली ना पावभाजी खावा, भारी करता येईल. पाण्याची बॉटल होतो गाडीत, बऱ्याच पाण्याच्या बाटल्या आल्यात नाही का जमा. बस 1 वाजा आलेला आता. फादर झोपले आता. मी पण थोडा आराम करतो. अरे भेटू आपण 4 वाजता. झोपतो बाई थोड्या वेळ जरा. संध्याकाळी पण लेट झोपलो होतो मी. 2000 years later. To get to see you again. You only have a heart when mine is bleeding. Some kind of friend. If I would. 6 वाजल्यात. फादरला ना आता मी दूध वगैरे दिलं आणि खाली आलोय मी आता. 6 वाजले साधारण. 1 वाजता वर गेलो मी. 1 वाजता वर गेलो ना डायरेक्ट झोपलो. मग 3, 4, 5 मला वाटतं 5 वाजेपर्यंत झोपलो. 5 वाजता उठलो. फादरला बरं दूध वगैरे ऑर्डर केलं वरून कॅन्टीनमधून. आणि 6 वाजता मी आता खाली आलोय कॉफी घ्यायला. एवढं वाईट टाकतंय ना, फक्त हॉस्पिटल इथं हॉटेल एवढंच आहे. एवढंच फिरणं आहे. इथंच गाडी लावलेली आहे आत्ता मी. आणि हॉस्पिटल इथं आहे, इथे कचेरीवाला आहे, इथं हॉटेलवाला आहे. एवढंच फिरता येते मला आज. जवळपास आता 9-10 दिवस आहे. अजून 3-4 दिवस मला असं फिरायचे फक्त.
you wouldn't be. आलो मी इथं हॉटेलमध्ये. आपण घेतलं व्हेज ग्रिल सँडविच आणि एक कॉफी. रिकव्हरी एकदम ओके आहे. फक्त एक डोळा आहे ना जरा वरचं सूज दिलं आहे. सूज कमी झालेली आहे तरी पण नॉर्मल हाय सूज. आणि ते काही व्हिडिओमध्ये दाखवणं योग्य वाटत नाही मला, म्हणून मी काय टाकत नाही आहे. आता तसं डॉक्टर काल आलं ते. आज पण एक मित्र आपलं त्याला बोलवलं आहे मी, बघू ते येतात का नाही. तर म्हणले येतो म्हणून. जर काय आलं तर ते पण चेक करते मग. आणि साधारण 8 मी 9:30 वाजता घरी, 9 वाजता जेवतो फादर. तर 8:30 वाजता डबा येईन. मग आपण 9ला इथून जाऊ हॉस्पिटलमधून. जवळपास अजून 3 दिवस मी असंच करणार आहे. हॉस्पिटल, घर आणि हॉटेल असं फिरायला लागेल मला. कारण की सोबत कोणतरी पाहिजे असतो इथं पेशंटजवळ. तसं सुविधा चांगली आहे. आपण डिलक्स रूम पण घेतलेली आहे स्पेशल. तिथे त्यांचे ते सिस्टर वगैरे असतात ना सगळे त्याचे एकदम कट टू कट आहे. म्हणजे नाही का, डॉक्टरची मेडिसिन सलाईन वगैरे एकदम प्रॉपर भरतात ते वेळच्या वेळी. पण आपलं एक पेशंटसोबत असला ना एकदम तर बरं असतं जरा, म्हणून आम्ही थांबलो आता. अदरवाईज थांबायची गरज नाही तसं, पण थांबलेलं चांगलं. त्या मानाने पहिल्या दिवसा आम्ही ॲडमिट केलं तर साधारण 8 जूनला. आता साधारण 17 का 18 जून आहे. म्हणजे एवढ्या दिवस तर रिकव्हरी चांगली झालेली आहे. अजून एक 3-4 दिवसाचा कोर्स बाकी आहे. तो झाल्यानंतर डॉक्टर सांगते आपल्याला की अजून किती दिवस एक्सटेंड करायचे. मग आपल्याला इथून सोडायचं पाहिजे. कारण की लय वैतागले, पेशंट पण लय वैतागतोय, आम्ही पण लय वैतागतोय. पण काय आपण एवढी केअर नाही घेऊ शकत जेवढी डॉक्टरांनी नर्स वगैरे घेतात ते त्यांचं शेड्यूल मेंटेन करून. आपल्याला नाही करता येणार. मग जेवढं इन्फेक्शन कमी झालं ना आपलं मेडिसिन वगैरे सारखं असं देण्यासारखं असेल तर आपण देऊ शकतो. सलाईन नाही देऊ शकत ना आपण, त्यासाठी ठेवलेत. पण घरचं वेगळं आहे, इथलं वेगळं आहे. घरचं जेवण पण वेगळं आहे, इथलं वेगळं आहे. इथले चपातीला त्याला पण नाही. आणि पहिल्या दिवशी मला तुला भारी वाटलं. नंतर राईस ब्रेड अजिबात तोंड पण लावू शकत नाही. तसे तर राईस ब्रेड यांची कॉम्प्लिमेंटरी फ्री आहे. त्याचा चार्जेस वगैरे नाही. पण तरी पण मी खात नाही. आम्ही फादर पण नाही खात. घरून जा मला डबा येतो दोघांना. मी आत्ता जस्ट आहे ना हॉस्पिटलच्या बाहेर निघलो. साधारण थोडं अंतर आहे फक्त हॉस्पिटल ते हॉटेल. नाही का, एक फॅमिलीवाला कारवाला होता. ते आला 2 मिनटं माझ्या तरी बसलं. माझ्या असं बघत होतं थोड्या वेळ. त्यांनी बघितलं तो म्हणला छोडे पिट्टो कुठे पिट्टो का फेमस झालेलं आहे. तो म्हणला छोडी पिट्टू का छोडी हे तो लेटेस्ट न्यूज आहे. फॅमिलीवाली होती, नवरा बायको पोरगा आणि एक आजी होती त्यांची. रिलेटिव्ह ॲडमिट आहे हॉस्पिटलमध्ये. त्यांचं भेटून झालं तर नेमकं मी बाहेर आलो होतो आवरला तो माणूस. तो आल्याला म्हणा छोडी आहे पिट्टू का छोडी आहे, कष्ट छोडी म्हणला, कष्ट छोडी पिट्टू का. Happy for me, but if I blew it all in one day, you'd be there to hug my pain away. 'Cause in tricky situations, you are the best. आलं असं गार हवंय तिथे. कदाचित पाऊस पण पडू शकतो बरं का. आता साधारण 6:55 आले. चालेल मी दवाखान्यात आत. फादरला ना थोडं फिरू आणायला लागेल आता बाल्कनीतच व्हीलचेअरवर. Best friend that I've ever had, but it's such a funny feeling when you get enjoyment of seeing me sad. I have to follow